श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 11 जून आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. जे व्यापारी आपल्या कामांच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळ करायचा आहे, कारण की धन चोरी होण्याची पूर्ण शक्यता आहे. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणं अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. आपल्या भावनांवर थोडंसं नियंत्रण राखायचं आहे. आपल्या मनावर काबू ठेवण्याचं शिका, कारण बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करतात. आजही तुम्ही असे करू शकतात. तुमची इच्छा नसताना तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुम्हाला बाहेर जाण्याची इच्छा असताना तुम्हाला घरी राहायला सांगणार आहे, असं तुमचा जोडीदार आज तुमच्याबरोबर वागणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभणार आहे. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोके शांत ठेवून काम करणं गरजेचं राहील. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर थोडेसे निराश असणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पहा. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची सहानुभूतीची गरज असू शकते. तसंच तुम्ही प्रेमात पळून निघालात तर हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एक विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपल्या कोणत्याही ठाव-ठिकाण ठेवणार नाहीत. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकतात. पुढील रास आहे कर्क रास. अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारीरिक ताण घेऊन काम करणं टाळायचं आहे, कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणं किती नुकसान पोहोचवतं. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडींमुळे तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदच होईल. जे लोक तुमच्या प्रेमापासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमाची आठवण त्रास देऊ शकते. रात्रीच्या वेळी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तासनतास फोनवर बोलू शकतात. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची पूर्ण आवश्यकता आहे, अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. तुमची बलस्थानं कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. पुढील रास आहे सिंह रास. तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करेल आणि नैराश्याने तुम्ही ग्रासून जाल, परंतु ही स्वतः ओढवून घेतलेली जखम आहे, म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांचे सुखदुःख वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. आज कोणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्यही वाटेल. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. तसंच कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केली तर सहकाऱ्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि आपला वेळ बर्बाद झाला आहे असं तुम्हाला वाटणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. आरोग्य चांगले राहील. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुम्ही समूहामध्ये असता तेव्हा तुम्ही काय बोलता हे नीट पहा. तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होईल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होतील. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज केलेले आत्मसात अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर केला पाहिजे.
विराहित व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघीही सांभाळून घ्यायचं आहे. पुढील रास आहे तूळ रास. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी आणि बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकणार आहे. या लोकांच्या भावगर्दीमुळे तुम्ही नशीबवान आहात असं तुम्हाला कळून चुकणार आहे, कारण तुम्हाला तुमचा जोडीदार उत्तम आहे असं समजणार आहे. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनून एकांतात वेळ घालवणं पसंत कराल. असं करणं तुमच्या हिताचंही असेल. जेव्हा तुमचा जोडीदार विस्मयकारक असतो तेव्हा आयुष्य मोहक असतं. तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात. पुढील रास आहे वृश्चिक रास. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आज कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत देखील जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तसंच प्रेमीयुगुलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांना प्रामुख्याने विचार केला पाहिजे. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदत करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणं पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. तसंच तुम्हाला आज प्रेमाची अनुभूती येणार आहे. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या अवतीभोवतीचे लोक खूप कामाच्या अपेक्षा तुमच्याकडून करतील, परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या आणि फक्त अशा लोकांना खुश ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन तुम्ही दमून जाण्याची गरज नाही. जर तुमची धनसंबंधित गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकणार आहे. तसंच तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. सुखद आणि अनोखी सायंकाळ साजरी करण्यासाठी तुम्ही घरी नातेवाईकांची गर्दी होईल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र किंवा मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. आपल्या जीवनसाथीसोबत चित्रपट पाहणे अथवा रात्रीचं जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम चांगला राहील. तुमच्या मनात कामाचे ताणाचे विचार असतील तर तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंद देईल. सहकारी आणि हाताखालची कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणं इतकं शक्य नाही, तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकणार आहात. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. पुढील रास आहे कुंभ रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणं टाळायचं आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. तसंच मत्सर करू नका. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास किंवा मित्र-मैत्रीण पुढे येण्याची आणि पुढाकार घेण्याची शक्यता आहे. तुमच्या अवतीभोवतीचे लोक काय करत आहेत याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेण्याची शक्यता असणार आहे. दिवस कसा चांगला बनवता येईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तसंच लग्न म्हणजे एक तडजोड आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती आज येणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणूनच आज जितके शक्य असेल तितके आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. भरपूर आनंदाचा दिवस तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तसंच प्रेमामध्ये घाईगडबडी कोणतेही पाऊल उचलू नका. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिकही मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश होणार आहात. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवले आहात तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला आज थोडासा त्रास होणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच
राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.